नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. शशांक म्हणतो सासरी बुवा मायबरोबर जेवायला बसणारे. सासूबाई म्हणतात हो, मग ते कुठे जाणार? नाही नाही नाही, सासरी बुवाचं माझ्या पंक्तीला जेवायला बसणार असेल तर मला जेवायचं नाही. तर काय झालं? ए शुभू, जर सासरी बुवा जेवायला बसणार असतील तर आपण बसत नसतो. तर दाजी काय बोलायलाय म्हणजे बरोबरच बोलतोय. त्यांच्या पंक्तीला मी जेवत नसतो. बाहेर पडा. सासरे बुवांच्या बाबतीत काय काय लोक बोलतात ना, कळेल. घराबाहेर पडा. नाव ठेवताय काय मोठा कांड करून आलाय तुझा बाप, जरा जाऊन बघ. उद्धार केलाय चांगला. त्या माणसाबरोबर जेवायला बसायचंय कमी नाही नाही, सांगाच तुम्ही. काय बोलायलंय? गप्प बसा की. म्हणतो असा पानसटपणा चालणार नाही. मी काहीच खोटं बोलत नाहीये, त्यामुळे मी काही जेवत नसतो. चक्कन माझ्या नारडाच्या खाली उतरायचं नाही, आत्ताच सांगतोय. ते उगा कशाला वाद घालताय? गप्प बसा की, जेवा की, काय फरक पडतो? म्हणते आम्हाला कुणालाच असं वाटत नाही अण्णाने असं काही केले, आणि तुम्हालाच कसं वाटतंय हो? बाईने काहीतरी केलं असणार, तीच खोटं बोलत असणार. 100% गॅरंटीनी सांगते. काय खोटं बोलत असेल? होय का? शोभी म्हणते होय. त्या बाबतीत कोणती बाई खोटं बोलती काय? सांग की. तू खोटं बोलशील का? तू बोलशील का खोटं? तीच बोलणार नाही, आम्हाला माहिती की. मग ती बाई कशी खोटं बोलत? त्या बायांनी मंत्री साहेबांच्या समोर इतकं तुडवलं सासरे बुवांना की बस. म्हणते आम्ही काय म्हणतो, द्या ना सोडून. जेवायची वेळ जेवण करा ना, द्या ना विषय सोडून. जेवण एकीकडे आणि हे एकीकडे, आपल्या तत्वात बसत नाही म्हणल्यावर नाही बसत. तर दाजी तुम्ही काय बोलायलाय? तेव्हा श्रावणी म्हणते शुभू तू जरा शांत राहा. शांत राहा म्हणजे काय? हे काय बोलताय अण्णांना? शुभू तू जरा शांत राहा प्लीज. बिचारी सानिका आतमध्ये निघून गेलेली असते, तिला खूप राग येतो. तेवढं ठेवतो आम्ही, पातीला ठेवते आणि परत नवऱ्याजवळ येऊन उभी राहते. तेवढ्यात काय नवऱ्याला फोन आलेलं. म्हणते ही बाई 4-4 वेळेला का फोन करतीये? सांगा बरं, 4-4 वेळेला का फोन करतीये? अशा घाबरलेला असतो, अगदी ततमम करायला लागतो. इतकी फोन करते का? क्लायंट म्हणून 1000 वेळा फोन लावती. हे कोणतं क्लायंटचं आणि तुमचं नातं? आता लगेच शोभीने प्रश्न विचारल्यावर अगदी ततमम करतो शशांक. क्लायंट म्हणल्यावर फोन करणार ना, काही बी काय विचारती काय शोभे? शशांक म्हणतो जेवायचंय, बसायला दे. शोभी म्हणते हो देतोय. एका कोपऱ्यात बिचारे गुपचूप बसलेले असतात. सानिका येते. आता अण्णांची ती अवस्था सानिकाला सुद्धा भोगवत नाही. का म्हणते अण्णा असं का बसलाय तुम्ही एकांत, बाहेर यायचं की. म्हणते जेवायला चला, आम्ही सगळे वाट बघतोय, चला बरं. अण्णा म्हणतात भूक नाहीये, मला नाही यायचंय जेवायला. जेवून घ्या, मी भूक लागल्यावर सांगेन. का अण्णांच्या जवळ बसते, त्यांच्या हातावर हात ठेवते. दाजींचं बोलणं ऐकलं का तुम्ही, म्हणून नाही म्हणताय का? म्हणतात कधी कधी असं वाटतं मी जर बहिरं असतो ना तर बरं झालं असतं. म्हणतात कोणी चांगलं बोलू दे वाईट बोलू दे, मला ऐकायलाच आलं नसतं. मी जर बहिरं असतो ना तर सगळ्यात भारी झालं असतं. का बोलताय तुम्ही असं? इथून जा बरं तू. त्यांचं एवढं मनाला लावून नका घेऊ. द्या विषय उठा आणि जेवायला चला. उठा. म्हणतात मला जेवायचं नाहीये, तू जा. नाही जेवायचं नाही, इथून पुढे या खोलीच्या बाहेर सुद्धा येणार नाही, मी इथेच बसणार आहे. सानिका म्हणते का अण्णा असं करताय तुम्ही? ऐकायला तयार नसतात. सानिकावर चिडतात आणि म्हणतात साने हो बाहेर. तुम्ही कुठेच जात नसते, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर बाहेर चला, सगळे बसून जेवणार आहोत आपण. उठता, सानिकाला ढकलून त्या रूमच्या बाहेर काढून देतात आणि तोंड फिरवतात. सानिका म्हणते अण्णा हे काय असं? का नाराज झालेली असते, नाराज होऊन बिचारी खाली परत माघारी आलेली असते आणि हे सगळे बघतात तर अण्णा आलेलेच नसतात. म्हणते सानू काय झालं, अण्णा नाही आलीत ग? आई ते नाही म्हणताय जेवायला येणार नाही असं म्हणाले. का असं म्हणाले ते? सानिका म्हणते मला नाही माहिती ते का असं म्हणाले. तो भूकबीक नाही असं म्हटले का? नाही असं काही नाही म्हटले, फक्त म्हटले मला जेवायला यायचं नाही. अण्णा म्हणले त्या खोलीच्या बाहेरच येत नसतो, आता इथेच बसून राहणार. सगळे आता अण्णांच्याकडे गेलेले असतात, अण्णा असं का करायले म्हणून. इकडे आता शशांकचा सारखा फोन दुसऱ्या बायकोचा वाजत असतो. आता शशांक वेळ साधून बाहेर गेलेलाच असतो. शोभीच्या लक्षात येतं की हा चोरून बोलायला गेला. म्हणते यांचं बोलणं ऐकलं दिसते अण्णांनी, म्हणूनच बाहेर येत नाही. आता शोभीही घाबरलेली असते. ते बघतच जाऊन नेमकी काय येत नाहीये. आई, सानिका, शुभू, श्रावणी सगळेच आलेले असतात आणि सगळ्याच्या मागून हळूच शोभी सुद्धा आलेली असते. आई म्हणतात अहो का नाही आलात बाहेर? चला बाहेर सगळेजण सोबत जेऊया. पण अण्णा चला एकत्र जेवून घेऊ. चला बरं उठा, पण करा आणि परत इथे येऊन बस. तुम्हाला छान वाटतंय ना तर जेवण केल्यावर इथे येऊन बसा. उठा अण्णा, उठा इथून चला. आणि म्हणते बाबा चला ना जेवून घ्या, आपण सगळे सोबत जेवू ना, चला ना. आता रडकुंडीला आलेले असतात. अण्णा म्हणतात मला कोणाशी काही बोलायचं नाही आणि बाहेर तर अजिबात यायचं नाही. म्हणतो तुम्ही फक्त जेवण करा, मग आमच्याशी बोलू नका आणि काहीच नका, परत इथे येऊन बसा. म्हणतात काय करू तिथे येऊन? नाही तू सांग मी काय करू तिथे येऊन? ना बाहेर जाऊ शकतो, ना कुणाशी बोलू शकतो, ना मंदिरात जाऊ शकतो, ना समाजात वागू शकतो. बाहेर गेलो की टोमणे, नको ते बोलणे, काय काय ऐकायला लागतंय मला. आणि काय करू बाहेर येऊन? सांग बरं. घरचे समजून घेतात ना बाहेरचे समजून घेतात. काय अवस्था आहे माझी मला माहितीये ना. आता रडायला लागलेले असतात. म्हणतात कुणाची काही बोलायची इच्छाच नाहीये आणि मला खरं तर बोलायचंच नाहीये. तुम्ही जा आणि जेवण करून घ्या, मला सारखं आग्रह करू नका. कोणाचं पण बोलणं काय मनाला लावून घेता हो? कोणाची लायकी असेल तर मनावर लावून घ्यायचं ना. तो माणूस कसा आहे त्याचं बोलण्याला ऐकून घेताय का? म्हणतात बाहेर निघायची, कुठे जायची यायची सगळ्याच गोष्टींची लाज वाटतीये, मला स्वतःला कोंडून घ्यावं असं वाटतंय. सोडतात आणि म्हणतात कोणाशी काहीच बोलायचं नाहीये, खरंच माझी इच्छा नाहीये. म्हणतात प्लीज इथून जा. त्याच्या सुद्धा मनात हाच विचार असेल का आपल्या अण्णा असे वागले असतील, आपला वयाचं तरी भान ठेवायला पाहिजे ना. सुद्धा असाच विचार करत असेल. सगळेजण माझ्याबद्दल असाच विचार करताय, बरोबर ना? मला पोरांना असं वाटत असेल कोणत्या बापाच्या पोटी जन्म घेतला, समाजात बाहेर निघायला लाज वाटती. हो ना पोरांना, असंच वाटतंय ना माझ्याबद्दल? तर बाप आहे ना म्हणून तोंडावर कोणी बोलत नाही, पण मला जाणवतं की तुमची काय काय घुसमट होतीये समाजात निघल्यावर. सगळं जाणवतंय. अण्णा मोठमोठ्याने रडत असतात. त्याबद्दल घृणाच असणारे, प्रेम वगैरे काहीच नसणारे, मला सगळं कळतंय. खरं तर अण्णा आता खूप अशी हळवे झालेले असतात. समाजात जी वागणूक मिळते किंवा घरात जी वागणूक मिळते
जावयाकडनं जी वागणूक मिळते त्याच्याने ते खूप तुटून गेलेले असतात, त्यांना खूप वाईट वाटत असतं. ते आता नको नको ते विचार मनात येत असतात आणि काहीही बोलत सुटलेले असतात. यांना तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही. आता रडत असतात अण्णा. सानिका समजून सांगते. श्रावणी म्हणते खरंच आम्हाला असं काहीच वाटत नाही, विश्वास आहे मला. म्हणतात ही श्रावणी श्रीमंताच्या घरात संस्कारात वाढलेली पोरगी, तिच्या सुद्धा मनात असंच विचार आला असेल की माझा सासरा खरंच असा आहे. तिला माणूस आपला सासरा म्हणून माझ्या आयुष्यात आला, तिला पण वाईटच वाटत असेल ना, आपण बिचारी बोलून दाखवत नाही तुझ्यामुळं. म्हणतात कदाचित बाहेरची जी माणसं बोलली तर मी सहन सुद्धा करीन मी सहन, बाहेरच्यांचा मनाला लावून घेणार नाही, पण घरची जर बोलली, तेच माणसं अशी बोलत सुटली, तेच अपमान करत राहिली, तेच जर मला पाण्यात पाहायला लागली तर कसं सहन करू मी. अण्णांना खूप वाईट वाटलेले असतात, अण्णा खूप रडत असतात, अण्णा अक्षरशः तुटून गेलेले असतात. इतकं वाईट वाटतं की ते आता बाहेर निघायला सुद्धा तयार नसतात. नाही मी बाहेर येणार नाही, खाणं पिणं मला सगळं सोडून द्यायचं, मी कुठे जाऊ घर सोडून, मी कुठे तोंड दाखवू आणि कुठे लपवू. अण्णांना खूप वाईट वाटत असतं स्वतःबद्दल. बाहेरच्यांनी त्रास देणं, टोमणे देणं, टॉर्चर करणं ठीक आहे, पण घरचीच लोक जर टॉर्चर करायला लागली, ती जर टोमणे द्यायला लागली, समजून घेत नसली तर मी काय करू आणि कुठे लपू. शोभी अगदी भामट्यासारखी इकडे तिकडे बघते. तिला कळालेलं असतं की नेमकी काय चालली. शुभू म्हणतो अण्णा कोणाचा काहीच विचार करायची गरज नाही, मी तुमचा मुलगा आहे आणि मुलगा या नात्याने सांगतो, त्या संकटात एकटं राहू देणार नाहीये, कोणाचा विचार करायची गरज नाहीये. तुमचा पोरगा तुमच्या पाठीशी खंबीर आहे ना, मग जगाचं काय घेणं देणं. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही असं करणं शक्यच नाहीये. श्रावणी सुद्धा बसलेली असते अगदी प्रेमाने अण्णांच्या जवळ. बाबा तुमच्याबद्दल कुणीच वाईट विचार करत नाहीये, मग तुम्ही तरी का स्वतःला वाईट वाटून घेताय. तुम्हाला माहितीये तुम्ही काही केलं नाही, आम्हाला माहितीये तुम्ही काही केलं नाही, बोलू द्या की लोकांना. लोकांच्या बोलण्याने तुम्हाला काय फरक पडतोय. बोलणारे बोलतच राहणार ना, आपण आपल्या वागण्यात बदल नाही करायचा. खूप रडत असतात. श्रावणी आणि शुभू फार प्रेमाने अण्णांना समजून घेत असतात. म्हणते वडील आहात तुम्ही आमचे आणि आम्हाला खात्री आहे ना, वडील असं कधीच करू शकत नाही, मग तुम्हाला का वाईट वाटतंय या सगळ्या गोष्टींचं. जर आम्हाला काही वाटत नाहीये तर तुम्हाला का वाईट वाटतंय, का वाईट वाटून घेताय तुम्ही. सगळ्या गोष्टी सोडून द्या आणि अगदी नव्या उमेदीने जगायला सुरुवात करा. कशाला विचार करताय, जे झालंच नाहीये, आपण केलंच नाहीये, त्याचा विचार का करायचा. का स्वतःला त्रास करून घेऊ. ऐका तुम्ही अण्णा, का स्वतःला त्रास करून घेता आणि तुम्ही त्रास करून घेतला म्हणून लोकांच्यावर काही परिणाम होणार आहे का. नाही ना, मग कशाला त्रास करून. स्वतःवर असा अविश्वास सुद्धा दाखवू नका प्लीज. म्हणते तुमच्या मनात असं अचानक काय यायला लागलंय सांगा बरं तुम्ही. मी म्हणते त्यांनी दाजींचं बोलणं ऐकलंय ना, म्हणून ते असे हळवे झाले आणि रडायला लागले. तिकडे आता सगळे रागाने बघायला लागलेले असतात. शोभिता निर्लज्ज आणि त्याच्याहून निर्लज्ज तिचा नवरा असतो. त्याच्याकडे कशाला लक्ष देता. फाटक्या तोंडाचा माणूस, नास ना पेस, अक्कल आहे का, स्वतःचा रिस्पेक्ट तरी आहे का त्याला, आणि तो तुमच्याबद्दल सांगायला लागलाय. दिवस टोमणे मारतोय तेव्हा मनाला लावून घेतलं आणि आता कशाला मनावर घेताय, आणि त्याचं काही बोललेलं मनावर घ्यावा एवढी लायकी का त्याची. बात त्या माणसाकडे लक्ष द्यायचं नाही, असला काय नसला काय फरक पडत नाही. रडायला लागलेले असतात. शुभू जो आरोप झालाय ना तो इतका भयंकर आहे तुला काय सांगू. आपल्या तोंडाने बाहेर फिरू शकत नाही ना, कोणाच्या दारात जाऊ शकतो ना, कोणाची डायरेक्ट बोलू शकतो. नजरेला नजर सुद्धा मिळवू शकत नाही, कारण मी केलेला गुन्हा नाहीये, तरी सुद्धा जो गुन्हा केलाच नाही त्याचा आरोप माझ्यावर लावलाय आणि सगळ्या लोकांना असं वाटतं की खरंच मी तसंच वागलंय. सगळ्यांच्या नजरेत नालायक ठरलोय मी, त्यामुळे मी समाजाला डोळ्यात डोळे घालून ना बोलू शकतो ना वागू शकतो. बाहेर निघू शकत नाहीये, मी सुखाने जगू शकत नाहीये, ताट मानेने मी जगणं अशक्य आहे. इतकं वाईट वाटलेलं असतं अण्णांना. इतके रडत असतात. मी म्हणते शशांक भाऊजीला तुमच्यावर काय परिस्थिती माहितीये का, मग त्यांचं बोलणं कशाला उगाच मनाला लावून घेताय. काही गरज नाहीये त्यांचं बोलणं मनाला लावून घ्यायची. तनतन करत तिथून निघून जाते, कारण ती नवऱ्यासारखीच असते ना, निर्लज्ज. मी म्हणते लोक काय म्हणतात यापेक्षा स्वतःवर लक्ष ठेवायचं, स्वतःवर जास्त विश्वास ठेवायचा, लोकांच्या बोलण्याकडे नाही. त्याकडनं चूक झालीच नाहीये तर गिल्टी का वाटतंय तुम्हाला. त्यांचं बोलणंच कशाला मनावर लावून घेताय मला तेच कळत नाहीये. कोणी म्हणते आता बाहेर यायचं, आमच्या सगळ्यांच्या बरोबर जेवायचं आणि मग काय ते पुढे बघू. मी म्हणते अण्णा उठा चला. म्हणतात नाही म्हणजे नाही, मी बाहेर येणार नाही म्हणजे नाही, तोंडानं बाहेर फिरू शकत नाही म्हणजे नाही, काहीही झालं तरी मी नाही येणार आहे. त्या म्हणतात कोणाच्या पण नजरेला नजर नाही मिळू शकत, बिनधास्त मी बाहेर नाही फिरू शकत. मला खरं तर आहे ना आता जगायचाच कंटाळा आलाय. समाजात मी बोलू शकत नाही, वागू शकत नाही, तर मग राहण्याचा काय सवाल आहे इथे. खरं तर माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी अवघड झाल्या. आता अण्णा इतके हळवे झालेले असतात का काहीही बोललेले सुटत असतात. किंचाळतात इथून जा, मी समाजात फिरू शकत नाही, वागू शकत नाही, बाहेर तर अजिबात पडू शकत नाही, इथून निघायचं आणि मला एकटं सोडायचं. अण्णा जोरात असं किंचाळतात. अण्णांची अवस्था परिस्थिती सगळ्यांना कळत असते. अण्णा जे चिडचिड करताय, अण्णा कधीही चिडचिड करत नसतात, पण आता इतकं त्यांना सगळं डोक्यावरनं गेलेलं असतं की त्यांचा पारा चढतो आणि ते जोर जोरात बोलायला लागतात. रडत असतात, खूप त्रास करून घेत असतात. इकडे बाहेर जो शशांक असतो त्याच्या बायकोला फोन लावतो आणि म्हणतो किती वेळा कॉल करते का सारखा. कट केल्यावर कळत नाही का बिझी आहे कामात. शोभी आलेली असते बाहेर, शशांकच्या लक्षात येतं. शशांक लगेच फोन ठेवतो. शोभे काय झालं, कशाला आली माझ्या मागं. ते फोन कोणाचा होता खरं सांगायचा. फ्रेंडचा, खोटं बोलायचं नाही, आत्ताच सांगतोय खोटं बोलायचं नाही. फोन कोणाचा होता पटकन बोलायचं. म्हटलं फोन उचला, तेव्हा उचलला नाही आणि गुपचूप बाहेर येऊन फोन उचलला. आता फोन केला आणि बोलायले
फोन कोणाचा होता पटकन सांगायचा. लावला, समोरून फोन आला होता, मी अजिबात फोन लावलेला नाहीये. म्हणते काय खोटं बोलायले, काय वागायले, काय माहिती काय चाललंय. म्हणते डोळ्याने बघितलं की तुम्ही फोन लावला आणि खोटं बोलताय की फोन तिकडनं आला. का खोटं बोलताय हो तुम्ही आणि कशासाठी? नका ना खोटं बोलू. माझ्यावर पाळत ठेवती, मी कशाला पाळत ठेवीन तुमच्यावर म्हणून बोललो. बाहेर कशाला आली ते सांग, विषय बंद कर. वाटलं का जायचं का नाही, अण्णा आतमध्ये, अण्णा रडताय, अण्णांना बाहेर यायचं नाही आणि जेवण तर अजिबात करायचं नाही. आतमध्ये आपण घेऊ की खाऊन, असं काय करताय हो तुम्ही? अण्णा नाही जेवले तर बाकी कोणीच जेवणार नाही. एवढं सगळं बोललं ते अण्णाने ऐकलं. अण्णा आता बाहेर यायलाच तयार नाही. चुकीचं बोललो काय, तसं होतं, असं करावंच वाटतं, त्यात काय एवढं. बघितलं की मन विचलित होतं, हे वयच असतं, त्यात काय एवढं. बोललो ते बोललो. काय पण काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? बरोबर बोललोय शोभे, तुझं डोकं जागेवर नाहीये, मी बरोबर बोलायला असोही शकतं बरं का. शशांक म्हणतो मग मी तेच सांगतोय, केले त्या बापानं. लोकांनी आरोप नाही लावलाय तुझ्या बापावर. पण ते दुसरे म्हातारे करत असतील, आमच्या अण्णा असं करणार नाही, मला गॅरंटी आहे. पुरुष आहे, पुरुषाच्या मनात काय असतं आणि काय नाही मला सांगू नका शोभे, मला सगळं कळतं. पण इतकं डेंजर ना, तुला काय सांगू शोभे. मी म्हणते तुमच्या म्हातारपणी तुम्ही पण असलं काही करणार आहे काय? शोभे उगाच काय बोलायली, कळतंय का काय बोलायलीस? वेट लागलं की काय? मनातल्या मनात म्हणतो म्हातारपणाचं काय घेऊन बसली, तरुणपणातच 2-2 बायका आहे, म्हातारपणाला किती येतील काय माहिती असतो तो. शोभी म्हणते काय हसायले, मी काय विचारायले तुम्ही काय हसायले? तुझ्या व्यतिरिक्त कोणाकडे बघितलं नाही, लई बायांनी माझ्यावर डोळा टाकला. आपण कोणाला भाव देत नसतो म्हणजे नसतो. खरं सांगतोय शोभे, तू पहिली आणि शेवटची. म्हणते आम्ही लय नशिबाने, आमच्याकडे ना तुमच्यासारखा नवरा लय नशिबाने. आणि शोभी इतकी लाडात आलेली असते, वाचतोय उचला की आता इतकी लाडात आलेली असते, इतकी लाडात येते आणि लगेच फोन उचला असं म्हणते. आणि तो सुद्धा भावनेच्या भरात फोन उचलतो आणि म्हणतो ए शोभे बोल की. शोभी म्हणते मी इथे आणि कुणाला बोलकी म्हणताय. फोन बाजूला ठेवतो आणि म्हणतो शोभे फोन झाला की जेवण करू, तोपर्यंत बोलू. इतकी लाडात येते, इतकी लाडात येते, चालतंय की म्हणते आणि तोंड वर करत आता बाजूला जाते. शशांकला फोनवर बोलायचं असतं पण शोभी काय तिथून हटच नसते, तिथंच उभी असते. या शोभा 2 मुळे एक दिवस असा गोत्यात येणार ना, असा गोत्यात येणार ना, डेंजर गोत्यात येणार. का आता राग त्यांचं बोलणं ऐकून आतमध्ये आलेली असते. खरं तर श्रावणी शुभू हॉल तिथे किचनमध्येच असतात. आणि ही का रागाने आली आता यांना प्रश्न पडतो की आता बाहेर गेली आणि का तनतन करत आली. सुद्धा असते किचनमध्ये, काय झालंय सानिका, काय झालंय, का चिडचिड करतीये. म्हणते एक नंबरचा नालायक माणूस आहे, नालायक, चपलाने थोबाड फोडलं पाहिजे. म्हणते कुणाला बोलली नालायक? दाजींना म्हणलं नालायक आहे. तोंड सांभाळून बोल, बहिणीचा नवरा आहे दाजी तो. काय बोलू मग, देव माणूस म्हणू का? बाहेर काय फालतू बडबड करतोय ना, जरा ऐक म्हणजे तुला कळेल तो दाजी का कोण आहे. तो काय बोलले सांग, काय बोलले? विषयी अण्णांबद्दलच बोलत होते. काय म्हातारपणे असे विचार येतात, अण्णांनी असं केलंच असणार आहे, असं करावंसं वाटतं म्हातारपणात आणि बायकांनी उगाच मारलं नाही, अण्णाने हात पकडलाच असणार आहे. 100% छेड काढली म्हणूनच त्या बायकांनी मारलंय. राग येतोय ना, अण्णांना असं कसं बोलू शकता? आई म्हणते गप्प बसा सानिका, एकदम गप्प बस, मी काहीच बोलायचं नाही, आत्ताच सांगते. का म्हणते तूच असं बोलली तर लोक बोलतील ना, तुझ्या नवऱ्याच्या बाजूने तू उभा राहायचं ना. तूच कुशल त्यांना पाठीशी घालतीये, असं बोलताय तसं बोलताय. नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली तर कोण कशाला बोलेल ग? जे बोलतात ते बरोबर आहे ना, आपल्या अण्णा चुकीचे असं म्हणायचंय का तुला? त्यांवर जे काय आरोप केले ते योग्य असं तुला म्हणायचंय का? अगं नवऱ्याच्या पाठीशी उभं राहा की, त्या नालायक जावयाच्या कशाला पाठीशी उभी राहते? तूच बोल, ऐकतील, ऐकू दे, काय फरक पडतोय? नालायक माणसाला काय फरक पडायला लागलाय? म्हणते सानिका गप्प बसती. म्हणते मी गप्प बसणार नाही, ऐकलं तर ऐकू दे, मला फरक पडत नाही, मलाच गप्प बसायला लाव ग. अण्णांवर विश्वास नाही का? काय बोलायली, विश्वास असल्याशिवाय का? म्हणते ते असं काहीच करू शकत नाही, माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या नवऱ्यावर. मग जा आणि तुझ्या जावायला सांग की तुझ्या नवऱ्याने असं केलं नाहीये. जा आणि दाजींना जाब विचार की असं का बोलला माझ्या नवऱ्याविषयी. करून म्हणते की गप्प बस, जाऊन विचार की जाब. कोणीने काही केलं, चूक असू नसो, तिला ओरडायचं, जाब विचारायचं अगदी एका मिनिटात. आणि जावयाच्या चुका पाठीशी घालती होय ना, वेगळा न्याय का? आणि दाजी एवढं सगळं बोललाय तरी देव माणूस आहे का तो? जाऊन त्याला विचार जाब. व ताई निर्लज्जासारखी त्याच्या थोबाडा पुढे उभी राहिली, तिला लाज नाही का जरा? पण इतकी चिडलेली असते, इतकी चिडलेली असते. तुझ्या नवऱ्याबद्दल एवढं सगळं बोलत असताना तू सहनच कसं करू शकतीये? म्हणजे नवऱ्यावर तुझा विश्वास नाहीये. तुझ्या नवऱ्यावर जर तुझा ठामपणे विश्वास असता तर आत्ता जाऊन दाजींना धडा शिकवला असता की माझ्या नवऱ्याबद्दल अशी बोलायची हिंमतच कशी दाखवली. नाही, पण तुझ्या नवऱ्यावर प्रेम नाहीच ना, तुला विश्वासच नाही तुझ्या नवऱ्यावर. श्रावणी म्हणते सानिकाला शांत बस, शांत बस. सानिका शांत बसत नसते, ती पेटून उठलेली असते. म्हणते तुला राग येत नाही? मला सगळं समजतंय ग, सगळं कळतंय सानिका, माझे हात दगडाखाली अडकलेत ना, त्यामुळे गुपचूप बसायला लागतंय. जावई येतो, कमी जास्त काही बोललं, उद्या उठून जर शोभाला घटस्फोट दिला तर शोभी पण इथेच राहीन, तुला कळतंय का? घरात बसली तर काय, तिला एक पोरगी आहे, तिचं काय पुढचा विचार येत नाही का सानिका? तरी विचार कर की. काय म्हणते शोभाताईला तो माणूस घटस्फोट देणार म्हणून गप राहायचं, तो काही बोलला तरी सहन करायचं. वा आई वा, खरंच तुझा न्याय. म्हणते राहावं लागल, गप बसावंच लागल. पोरगी दिली ना त्यांना. म्हणते तुम्ही या विचारांमधून कधी बाहेर येणार आहे? पोरगी दिली मग आयुष्यभर झुकायचं का? दिला डिवोर्स, काय फरक पडतो? शोभाताई मोकळी होईल. आणि तसं पण काय कामाचा आहे, बायकोला पोरीला इथंच ठेवलंय ना, आणि तो पण स्वतः पण इथंच येतो. पण सांभाळून बोला सानिका, खूप बोलतीस तू. आई आता चिडलेली असते आणि आई म्हणते घटस्फोट म्हणजे पोरखेळ वाटतो काय गे? घटस्फोटचा अर्थ कळतोय? संसार झाला नाही म्हणून असं बोलतीस का?
का? मग कुणाचा संसार व्हायला नाही पाहिजे का? बाळ आहे ते बाहेर आलं की बापाची गरज कळेल, मग तुला कळेल बाप कशाला लागतो. म्हणते भविष्याची भीती घालू नकोस. म्हणजे मला काहीच सांगायला जाऊ नकोस. कळतं शोभाताईने काहीतरी बोलायला पाहिजे होतं की माझ्या अण्णा असं काही वागणार नाही. ती नालायकपणे निर्लज्जपणे सगळं ऐकत होती. मी तिला जाब विचारणार म्हणजे विचारणार. तुला नाही विचारता येत तर मी जाऊन विचारणार. राहून चालत नाही आणि मी काय गप्प बसत नसते. सर मोडायचं आहे की काय तुला? आणि हो, अण्णांना जर जेवायला बाहेर यायचं नाहीये तर मी ताट घेऊन जाते आतमध्ये. ते आता कुणीच काही बोलायचं नाही. मी आतमध्ये ताट घेऊन जाणार आणि आतमध्येच त्यांना जेव घालणार. ताट वाढलं नाही का? आता जावई आलेलं असतो निर्लज्ज, ते वाढतोच वाढतो. सांगतो सासरे बुवा इथे जेवायला बसणार असतील तर मी काय जेवत नसतो. बापू त्यांना आतमध्ये जेवायला देते मी. तुम्ही इथे बसा आणि निवांत जेवा. त्यांना मी आतमध्ये जेवायला घालते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही बिंदास इथे बसा. श्रावणी म्हणते अजिबात नाही. अण्णा इथेच येऊन जेवणार. आतमध्ये जाऊन जेवायला द्यायचं नाहीये काहीही झालं तरी. इथेच आपल्या सोबत जेवणार आहे. अगय बाई तू तरी गप बस ग. पण तमाशा करणार आहेस की काय? काही केलेलंच नाहीये. ते गुन्हेगार नाहीच आहे. ते सगळ्यांच्या सोबतच जेवणार. मी पहिलं आणि शेवटचं सांगते. शशांक अगदी उगीर भाषेत म्हणतो श्रावणीला एकदा सांगितलेलं कळत नाही का? श्रावणी म्हणते तुम्हाला पण कळत नाही का? अण्णा इथेच जेवणार. श्रावणीने असं खड्या शब्दात उत्तर दिलेलं असताना शशांकला की त्याची लायकी बाहेर काढलेली असते. शोभी म्हणते अय श्रावणी आवडणार नाही मग जबरदस्ती काय? म्हणते शशांक भाऊजी तुम्हाला हवंय ना अगदी तसंच होईल. तुम्हाला इथेच बसून जेवायचंय का? आता कसं? शोभी म्हणते मग आता आली लाईनीवर. श्रावणी म्हणते मग तुम्ही काय करताय? अण्णा तर बाहेर इथेच येऊन जेवणार आहे. अण्णा काय आतमध्ये जेवणार नाही आणि तुम्हाला इथे जेवायचं नाहीये. मग तुम्हाला आमच्यासोबत जेवायचंय की बाहेर जाऊन जेवायचंय की उपाशीच राहायचंय? काय करणार आहे? तर सांगा. अंगणात वाढू जेवायला? इथे बसायचं की उपाशीच राहायचंय? का अंगणात देऊ का वाढून? जेवायला येणारच ना म्हणून म्हणते. शोभी म्हणते असं कसं? त्यांना अंगणात जेवायला वाढतीये असं कसं बोलू शकते ग डायरेक्ट? असं कसं बोलू शकताय तेच कळत नाहीये. माणूस तुमच्या बाबाला गाडून पाडून बोलतोय, नको नको ते आरोप लावतोय आणि तुम्ही सगळं सहन करताय निर्लज्जपणे. बीक येत नाही का? काहीच वाटत नाही का? आपला नवरा आपल्या बापाला काय काय बोलतोय काहीच वाटत नाही. त्यावर काही प्रेम वगैरे आहे की नाही? की फक्त स्वार्थीपणे राहता इथे? त्याचा खोटा पुळका आहे ना बंद करायचं. ही नाटकच बंद करायची. बापाने जन्म दिला, पोसून मोठं केलं, सुखासाठी जीवाचं रान केलं, त्या बापावर विश्वास नाहीये का? इतकं वाईट साईड बोलतंय, रक्त खवळत नाही का? तेव्हा उगाच बोलू नका श्रावणे. आता ततमम करायला लागलेली असते. शिकवती नाही, शिकवणारच मी. अक्कल असती ना तर शिकवायची वेळ नसती आली. अक्कल नाहीये ना म्हणून तुम्हाला अक्कल शिकवतीये. आणि शशांक इतके घाबरलेले असतात. सानिकाचं श्रावणीचं रुद्र रूप बघून. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. श्रावणीने चहा बनवलेला असतो. शोभी म्हणते हा का चहा आहे का पांचट? श्रावणी म्हणते मी असाच चहा बनवते. नसल पटत तर स्वतः करून घ्यायचा. शुभंत शोभाताई उद्यापासून चहाच नाही सगळ्या स्वतःच्या गोष्टी स्वतः करून घ्यायच्या. श्रावणीला शहाणपणा शिकवायचा नाही. म्हणतात श्रावणी या घरची सून आहे, ती जे करेल ना ते मुकाट्यानं खायचं. म्हणतात तू सून आहे, सगळी कामं तू आणि तूच करायची. तू किती जरी चांगल्या गोष्टी माझ्यासाठी केल्या तरी या निर्णयात मी शोभाच्या बाजूने. तू सगळं काम करायचं शोभासाठी. अण्णा आता श्रावणीच्या विरोधात गेलेले असतात आणि शोभीला फार आनंद मिळतो की माझा बाप माझ्या बाजूने बोलतो. श्रावणीला धक्का बसतो की अण्णा माझ्या विरोधात जाऊन का बोलताय? शुभूला सुद्धा कळत नाही की अण्णांचं हे वागणं बदललं कसं. श्रावणीच्या पाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या अण्णा अचानक शोभीच्या बाजूने कसे बोलायला लागले. खरं तर हा काय घोटाळा आहे किंवा काय प्रकरण आहे हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.